वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ अँड माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत आणि अगदी घाईघाईमध्ये व्लॉग स्टार्ट केला आहे. ॲक्च्युली आता आम्ही बाहेर चाललो आहे. आनंद आणि मी आम्ही दोघं जण 2-3 वेळेस झाले प्लॅन करत होतो की सोबत डिनरला बाहेर जायचं असं, पण नेमके आमचे प्लॅन्स जे होते ते कॅन्सल होत होते आणि आता फायनली आमचा प्लॅन जो आहे तो वर्कआउट झाला आहे. तर आम्ही आता तिकडेच बाहेर चाललो आहे आणि मला उशीर होतोय. दीपक मला आवाज येतोय की पटकन चल. तर मी आता डायरेक्ट तिकडे जाऊनच बोलते. आणि तुम्ही जो आहे तो व्हिडिओमध्ये सेंड नका करू, तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं अजून तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आम्ही निघतोय. आहे बाई दोघं जण मला केव्हा ते सांगताय पटकन चला आणि स्वतः आता टाइमपास करताय. आपण तर सांगत मम्मीच टाइमपास करत ना. आता कोण बघतंय मोबाईलवरती बॅग घ्यायची, हे घ्यायचं ते घ्यायचंय. ते तर खूप इम्पॉर्टंट आहे ना यार. चला ना आता पटकन, झाला का तू रेडी? काय रे चल. तू सकाळपासून बॅग बघते तुझ्या, अजून तुझी बॅग फायनल नाही होते रियांश. महागडी आहे कुठलं महागडं आहे? आणि आता आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो होतो आणि आनंद दामिनीची वाट बघत होतो. ते लगेचच आले 5-10 मिनिटामध्ये आणि आम्ही आलो अहमदाबादच्या काबो रेस्टॉरंटमध्ये. हे जे रेस्टॉरंट होतं याचे खूपच युनिक थीम आहे आणि खूप मस्त होतं इथलं ॲम्बियन्स वगैरे. शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे मुंबईला, बॅस्टियन रेस्टॉरंट. तर त्याच्याशीच मिळती जुळती थीम जी आहे त्यांनी इथे करायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूपच युनिक होतं यांचं इंटिरियर वगैरे. युजली या रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते, वेटिंग असते, बट आम्ही ऑलरेडी खूप लेट गेलो होतो त्याच्यामुळे एवढा काही क्राऊड नव्हता तिथे आणि आम्हाला काही वेटिंगही नाही करावी लागली. आम्ही डायरेक्ट एंट्री केली. आणि इथे खाली आणि त्याच्यानंतर अप्पर फ्लोअरला पण सिटिंग अरेंजमेंट होती. तर आमचं ते डिस्कशन चालू होतं की कुठे बसायचं, खाली बसायचं की वरती बसायचं. आणि मग आम्ही फायनली डिसाईड केलं की आपण वरती बसूया. तर आम्ही तिथे सगळेजणं बसलो, सेटल झालो. सियाने पण छान कोऑपरेट केलं, काही रडली वगैरे नाही, ती छान राहत होती ती. आणि आता आम्ही सगळे ऑर्डरची डिस्कशन चालू होतं आमचं की काय ऑर्डर करायचं ते. आम्ही केव्हाचा मेन्यू डिसाईड करत होतो, मेन्यू डिसाईड करण्यामध्ये आता तास केला आणि आता फायनल केला. आणि त्याच्यानंतर फायनली आमच्या एक ऑर्डर यायला सुरुवात झाली. आम्ही बरंच काही ऑर्डर केलं होतं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ऑर्डर्स होत्या आणि जेवढ्या पण डिशेस आम्ही ऑर्डर केल्या होत्या सगळ्या खूप टेस्टी होत्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल रात्री आम्हाला खूप जास्त लेट झालं, मग आनंद आणि दामिनी ते पण आमच्याचकडे आलेत आणि आता आम्ही सगळेजण मिळून नाश्ता करतोय. आता आमचं चालू आहे चहा पोहेचा नाश्ता. रियांश आणि सिया दोघं जण झोपलेत, काल खूप लेट झालं तर ते दोघं तर आता मस्त आराम करतात. इथे दीपक आणि आनंदचं काहीतरी ऑफिसचं डिस्कशन चालू होतं ज्याच्यात मला आणि दामिनीला काही इंटरेस्ट नव्हता. आम्ही पोह्यांवरती कॉन्सन्ट्रेट करत होतो. मला वेळेत असा फोन पाहिजे की किती वेळेस पडला, काही झालं तर त्याला काय झालं. मग तो OnePlus चांगला होता, रोजच पडतो माझ्याकडून नाही तरी एकदम जाड त्याला काहीच होत नाही. हा पण जो आहे ना सध्या मला, हा त्याचं पण चांगलं आहे. माझं तर किती वेळा इथे दोनदा पाडलाय. माझ्या ऑफिसची मुलं तर कॅल्क्युलेट करत होता, सर 5th सर 6th. झोपणी झाली का अजून? ती खाली पाडून काढलं तिने. अरे वा, उठ. उद्या जायचं ना स्कूलला. उद्या कसं काय जाशील रियांश? तुला काय दिलं रियांशने? काय दिलं तुला गिफ्ट? काय तिला ते वाला पण पहिल्यांदा आणलं होतं ना, ते डायरेक्ट असं डायरेक्ट हातात पकडलं, डायरेक्ट प्यायला लागली ती. थांबते धुवून त्याच्यात पाणीच भरून देऊ तिला. गुगल पिक्सल 9a. माझं काय म्हणणं नाही, तुला कुठला घ्यायचं तू घेऊन दे. आयफोन घ्यायचा आहे का सॅमसंग S26 घ्यायचा आहे का गुगल पिक्सल घ्यायचा आहे? आयफोन 17 प्रो मॅक्स. तू बघ कुठला द्यायचा आहे मला. सिया तुला आवडलं का? काय छान प्राइस आहे त्याची? तो ऑरेंज वाला छान आहे. तू कर, ओपन कर तुझं
प्रो 17 ते चावतच बसेल ती पूर्ण. ते तिला चावायला मजा येते ते पाणी प्यायपेक्षा. काय कुठला गेम डेव्हलप करायचा आहे तुला? बेसिक गेम. बेसिक गेम कुठला? दाखव काय तुझं गेम एक्सप्लेन तर कर. काय ते गेम मध्ये? हे कॅरेक्टर आहे हा. सगळ्यात बेसिक. ग्राउंड पण सगळ्यात बेसिक आहे. हा. हे sky. आणि आणि याच्यामध्ये मग? मी कमांड्स बट मग ते काय म्हणजे कसं खेळायचा हा गेम? फॉर सम रिझन काम नाही करत. युनिटी इंजिनचा प्रॉब्लेम आहे, स्क्रिप्शन नाही आहे. मग तू स्क्रॅच मध्ये अगेन बनवून बघ ना. स्क्रॅच आणि हे किती डिफरंट आहे. डिफरंट आहे खूप. हे कोड तू लिहिलं तुझं? दाखव कोड दाखव. हे आहे नोट्समध्ये करतो. पण हे तुला सगळे कंडिशन्स लूप कसं काय माहिती आहे? अरे मी ते एक काय बोलतो तुला काहीतरी तर मी ChatGPTला विचारलं होतं कोणत्या याच्यापासून मी शिकू ॲप. तर मग त्याने सांगितलं हे ॲप फ्री आहे आणि याच्यापासून. कसं लर्न करून घेतलं? कॉपी त्याने केला तो कोड? नाही. नाही. जावा आणि पायथन. जावा आणि पायथन डायरेक्ट लर्न केलं तू? बापरे. आणि एवढा कोड लिहिला तू? हां. बाय कर. बाय दादा. बाय. ते सामान घेतलं का सगळं बरोबर? ते पीठ आणि ते घेतलं? हां हां. चला रिया. बाय. बाय बाय सिया. बाय करा. बाय. चला बाय. आनंद आणि दामिनी गेल्यानंतर रियांश आणि दीपकला दोघांना जायचं होतं स्विमिंग पूलमध्ये, तर त्याच्यासाठीच ते तयारी करत होते. मी काही जाणार नव्हती कारण आमच्या कामवाला त्यांचा टाईम झाला होता, त्या येणारच होत्या नुकत्याच. मग मी वरतूनच बघत होती की हे दोघं दिसतात का, बट इतक्या वरतून काही क्लिअर दिसत नव्हतं मला कुठे येते. पण हे असं आमच्या टेरेसमधून दिसतं स्विमिंग पूल. रियांश आणि दीपक दोघंही स्विमिंगवरून आले. त्याच्यानंतर त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि त्या दोघांचं फार महत्त्वाचं काम सुरू आहे. उद्यापासून रियांशचे जे ते नवीन सेशन स्टार्ट होणार आहे. न्यू स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन घेतलं आहे, तर आता त्याची सगळ्या त्या दोघांची प्रिपरेशन चालू आहे. आणि माझं जेवण बाकी होतं तर मी जेवण करते. आज जेवायला अगदी साधा मेन्यू बनवला आहे मी. आज पिठलं आहे, कैरीची चटणी, कांदा आणि चपाती. आणि अरे, इकडे हे ते दोघं गेलं. जण चालू आहे. ते नाही होऊ शकत. रियांश, बुक्सवरती नाव टाकताय, कवर लावताय. काय झालं रियांश? खराब होतं. दे माझ्याकडे. तू हे नको बोलू. इथे तुला म्हटलं इथे बंडल लावून दे सर्व. अरे एवढंसं काही झालं तर काही खराब नाही होत रियांश, ठीक करून देतात ते पप्पा. आणि शांततेत लिहायचं. असं तुला माहीत आहे ना, हे आपण आता ठीक नाही करू शकत, नाव वगैरे टाकायचं तुला, तसं असं शांततेत लिहायचं. असं घाईघाई नाही करायचं कुठल्या कामाला. बघ पप्पांनी कशी आयडिया केली. आमच्या घरामध्ये दीपकचं हँडरायटिंग एकदम छान आहे, म्हणजे जसं काही प्रिंट केलेलं आहे. आणि अजून दीपकचं मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दीपकचे कामं अगदी परफेक्ट असतात. तर त्याचं नाव लिहिलं दीपकने आणि त्याच्यावरती सेलो टेप पण लावला आहे की सो दॅट ते नाव जे आहे ते कधी खराब नको व्हायला, कधी पुसायला वगैरे नको. नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की इंक वगैरे फेड होते आणि नाव पुसलं जातं. तर तुम्ही पण ही हॅक ट्राय करू शकतात. तू आणि पप्पा तुम्ही दोघं मिळून आवरायचं हे सगळं. माझा झालं मग फिक्स आहे. खाली आधी माझं नाव का बरं घेतलं? मग नाही. फिक्स आहे, मग पप्पा आवडतो. खरं रिया. आवरशील ना तू पण? आवरायचं कुठे आहे, बस ठेवायचं आहे. हां म्हणजे ठेवायचंच ना, मग हे सगळं सामान तुला ठेवायचं आहे. माझं पण तर चांगलं हँडरायटिंग. अहो तुझं पण हँडरायटिंग मस्त आहे, छान छान लिहितो तू पण. आता मी बाहेर चाललो आहे शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे कपड्यांची शॉपिंग नाही आहे. नाही दीपकला टेन्शन येईल लगेच परत कपडे घ्यायचे काहीला. तर बाहेरचे असे थोडेफार कामं होते, काही गोष्टी घ्यायच्या होत्या घरातल्या. रियांशला नवीन उद्या स्कूलसाठी काही त्याला गोष्टी घ्यायच्या होत्या, तर ते सगळं काही घ्यायला चाललो होतं आम्ही बाहेर. आणि हां, मला सकाळपासून मी जे सांगितलं होतं की मला मोबाईल पण घ्यायचा आहे, तर बघू आता इथे ऑफलाईन काही ऑफर्स आहेत का. असं आनंदने एक शॉप सांगितलं, तो बोलला की तिथे ऑफर्स असतात असं, तर तिथे जाऊन बघू आम्ही. आणि बघू माझ्या मोबाईलचा मुहूर्त लागतो की नाही आज, का अगेन पुढच्या संडेवरती जातं ते. घरातून निघताना चहा घ्यायचा होता पण चहा राहून गेला. आता बाहेर घेऊ. इथे ना गुजरातला किंवा म्हणजे अहमदाबादला स्पेसिफिकली इतके छोटे छोटे चहाचे दुकानं आहेत ना,
आणि इतका छान चहा मिळतो. जसं आपल्याकडे अमृततुल्य चहा जसा इथं फेमस आहे ना आपल्याकडचा महाराष्ट्राचा, तसं इथे रजवाडी चहा खूप फेमस आहे आणि तसाच खूप छान चहा मिळतो इथे. तर आता मी बाहेरच चहा घेईल कारण ती चहाशिवाय मला संध्याकाळी काही सुचत नाही. बरं का, आधी चहा घेऊया आपण. नाही तुला थोडी ना कोणी देणार आहे चहा. मला पाहिजे नाही, पण मला आधी बॅग नाही, आधी मी चहा पेल आणि मग बॅग घेऊ. नाही 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 नाही. चहा घेणार पण पुढे, त्याच्या आधी माझं बॅग. हे काय इथे आलं ते चहाचं दुकान. शालिग्राम टाईपची समोर. बॅग नाही इथे आधी. आता मी चहाच घेईल. आधी माझं काम होईल आणि मग तुझं काम. तुझं काम फोन घे. आणि मग इथे मी आणि दीपक जो आहे तो मस्त चहा एन्जॉय करत होतो. इथे चॉकलेट फ्लेवरचा पण चहा मिळतो, तर मी चॉकलेट चहा घेतला होता. आता रात्र झाली आहे. मी घरी आलो थोड्या वेळापूर्वीच आणि जेवणं वगैरे झालेत आणि आता तेच रात्रीची आवरसावर म्हणजे चालू होती. उद्याच्या डब्याची तयारी चालू होती. तर झालं असं की आम्ही बाहेर गेल्यानंतर मी विसरूनच गेली की माझा व्लॉग चालू आहे आणि मला शूट पण करायचं होतं. ते म्हणजे पूर्णपणे माझ्या डोक्यातूनच गेलं ते आणि मी काहीच शूटच नाही केल्यानंतर. मग आता घरी आत्ता म्हणजे मी आवरतच होती तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण तो व्हिडिओ करत होतो आणि तो व्हिडिओ तसाच राहून गेला. म्हटलं चला आता तो कंटिन्यू करूया आणि मग पुढे एंड पण करूया. तर आता तेच मी आता उद्याच्या डब्याची तयारी करते आणि रियांशचा उद्या फर्स्ट डे आहे तर तो पण नवीन बॉटल, नवीन त्याची बॅग वगैरे ते सगळं काही भरतो आहे. बॉटल वगैरे वॉश करतो आहे, मला पण तो पण हेल्प करतो आहे आणि इकडे रियांश पण मला मदत करतो आहे. मी त्या उद्याच्या सकाळच्या डब्याची तयारीच करते. तर उद्या त्याचा फर्स्ट डे स्कूलचा, जसं मी आधी पण सांगितलं होतं, तर तो फार एक्सायटेड आहे. त्याचे नवीन बॉटल वगैरे सगळं काही क्लीन करतो आहे तो. अरे बस झालं रियांश, आता किती त्याला लावतो ब्रश. वॉश करते आता, स्वच्छ धुवो. खूप साबण लावलं तू. स्लो कर पाणी, स्लो कर, टॅप स्लो कर थोडा. कॅब राहिली ना वॉश करायची, पण कॅब इथेच राहिली. आता ते ठेवून दे साईडला आणि कॅब वॉश कर, ठीक आहे. आणि रियांशला दुसऱ्या दिवशी खायची होती भरलेली भेंडीची भाजी, तर मी त्याचं आधीच प्रिपरेशन करून ठेवत होती कारण की त्या भाजीला खूप जास्त वेळ लागतो. मध्ये मी सगळे थिंग्स नाही टाकते, लाईक खाली बुक्स टाकते आणि पेन्सिल बॉक्स. इकडे मी कसं सेट केलं, काय सेट केलं? स्टेशनरी आणि ते सगळं. हे बघा, आता ते सगळं काढून ठेवलं त्याचं सामान. सांग काय काय काढलंय. हे माझं बॅग आहे. इकडे याचा ऑर्गनायझर्स आहे. त्याच्यानंतर इकडे मी लंच ठेवणार. इकडे मी माझी नोटबुक आणि हे सगळं ठेवणार. हे माझं रफ नोटबुक आहे, हे हिंदीची बुक आहे आणि हे इंग्लिशची बुक आहे संतूर. आणि मग हे माझी बॉटल आहे क्लीन करून ठेवली. आणि मग ही माझी पेन्सिल बॉक्स आहे, हे माझं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये पेपर आणि ॲक्टिव्हिटीचं सामान आहे. हे माझं पेस्टल कलर स्केच पेन्स आहे आणि हे माझे इमर्जन्सी पेन्सिल आहे. इन केस माझी पेन्सिल बॉक्स मी विसरून गेला असेल तरी तर मी पेन्सिल आणि इरेजर आणि शार्पनरचे जॉईंट आहे. हे शार्पनरचं हे शार्पन केल्यानंतर असं करून मी सगळं कचरा करू शकतो. मग हे माझं मी सगळे कलर पेन्सिल्स ठेवले आहे. म्हणजे सगळे नाही पण सगळं ऑलमोस्ट. हे माझं सॉक्स आहे, हे माझी पॅन्ट आहे, माझी हाऊस पॅन्ट आहे, हे माझे बेल्ट आहे आणि हे माझं युनिफॉर्मचं ते. अच्छा, अरे बापरे, इतकं सारं सामान काढून ठेवलं तू. व्हेरी गुड रियांश, गिव मी हाय फाय. बट मेक शुअर यू विल डू दिस एव्हरी डे. Kick the door. If a ghost touches you, you slap him. If a ghost slaps you, you kill him. आता चल ना, फुटाण्या बडबड बंद कर ना तुझी. चल ना, झोप ना आता. तर चला आता आम्ही पण झोपतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करते. अजून मला तरी आणि स्वतःचे पाय पण दाबायचे आहेत. इतका फुटबॉल खेळतो, एवढा फुटबॉल खेळतो ना हा, मग रात्री दुखतात त्याचे पाय. कर. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा की म्हणजे तुम्हाला माझं नवीन व्हिडिओ जेव्हा पण मी पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन येईल लगेचच, तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये दिसेल. आणि जेवढ्या सगळ्या छोट्या मुलांचं नवीन वर्ष चालू होणार आहे, जे पुढच्या वर्षीत गेले आणि त्यांचं तर एप्रिलमध्ये स्कूल स्टार्ट होणार आहे, त्या सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट. छान अभ्यास करा, छान मोठे व्हा, नवीन फ्रेंड्स बनवा आणि तुमचं नवीन वर्ष जे आहे ते छान एन्जॉय करा. बाय.